चला, नमस्कार. महाराष्ट्रासह आणि गडचिरोली जिल्ह्यासह तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार. आपण राजपथ अकॅडमी तर्फे बघत आहोत काय महत्वाच्या नियुक्त्या, चालू घडामोडीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा भाग. तर का बघत आहोत याच्यामध्ये आता जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान जे झालेले आहेत त्या चालू घडामोडी सगळ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या. तर काय महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणजे काय, हे प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्राचे प्रमुख असतात. कोण आहेत मग ते, तर सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत, राजेश कुमार मीना. हे माननीय राजेश कुमार मीना सर हे आपले महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत, मुख्य सचिव आहेत. यापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव ज्या पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून लागल्या त्या कोण होत्या, सुजाता सौनिक मॅडम होत्या. यांचा कार्यकाळ संपला आणि परीक्षेच्या दृष्टिकोन हे सुद्धा लक्षात ठेवा, याला कारण आता फॅट का आला आहे, जे प्रमुख आहेत ते माहिती असतात पण त्याच्या सोबतींना नुकतेच कोण गेले ते पण विचारण्याचा पद्धती आता आलेली आहे. सगळ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हेही महत्वाचं आहे. मग आपल्या महाराष्ट्र राज्याचा वित्त आयोग म्हणजे राज्य वित्त आयोग ज्याची स्थापना कलम 243 भाग 1 ने त्याची होते. याचं कार्य काय आहे, तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, आपल्या महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आर्थिक स्थिती कशी आहे त्याचा आढावा घेणे आणि राज्य महसूल विभागाची विभागणी विषयाची शिफारस करणे हे जे प्रमुख काम आहे, हे प्रमुख काम कोण करते, महाराष्ट्र राज्याचे वित्त आयोग करते. आणि आता या ठिकाणी त्याचे 6वे कोण प्रमुख किंवा त्याचे अध्यक्ष म्हणून माननीय नितीन करियर सर यांची आताच नियुक्ती झालेली आहे. यापूर्वीचे कोण होते रे मग, तर मुकेश खुल्लर हे होते. मग त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ किती झालेले आहेत, तर एकूण 4 झालेले आहेत. आपल्या राज्याच्या बाहेरचं एक आहे, तो कोण आहे, पणजी. हे खास करून लक्षात ठेवा. आणि आपल्या राज्यामध्ये कोण आहेत मग, तर आता संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आहे आणि नव्यानं कोल्हापूर, ज्याची आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायमूर्ती कोण आहेत रे, 52 न्यायमूर्ती न्यायमूर्ती भूषण कुमार गवई साहेब यांच्या हस्ते ज्याचं उद्घाटन झालं ते कोल्हापूर हे नव्यानं आपलं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ म्हणून अस्तित्वात आलं. आणि याचे पहिले न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शिवकुमार डिगे साहेब यांची नियुक्ती झालेली आहे. त्याच्यानंतर राव म्हणजे का, रिसर्च अँड अनालिसिस विंग ही आपल्या राज्याची म्हणजे आपल्या देशाची भारतीय गुप्तचर संस्था आहे आणि याचे प्रमुख म्हणून माननीय पराग जैन सर यांची नियुक्ती झाली. त्यांना सुपर स्पाय म्हणून ओळखल्या जाते आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये त्यांची महत्वाची आणि प्रमुख भूमिका राहिलेली आहे. त्याच्यानंतर आयसीसीचे नवे अध्यक्ष माननीय जय शहा यांची नियुक्ती झालेली आहे. हे बीसीसीआयचे यापूर्वी प्रमुख होते आणि महत्वाचं म्हणजे हे या पदावर येणारे सर्वात कमी वयात अध्यक्षपद भूषविणारे पहिले व्यक्ती आहे आणि हे या ठिकाणी अध्यक्षपद भूषविणारे 5वे भारतीय आहे. आणि यांचं वय आता किती आहे, वयाच्या 36व्या वर्षी इतक्या तरुण वयामध्ये यांनी या ठिकाणी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. महत्वाचं म्हणजे पहिले भारतीय कोण होते या ठिकाणी अध्यक्षपद भूषवणारे, तर माननीय शरद पवार साहेब. दुसरे कोण होते भारतीय, माननीय जगमोहन डालमिया साहेब. तिसरे कोण होते, माननीय एम श्रीनिवास. आणि यांच्या अगोदर चौथे कोण होते, माननीय शशांक मनोहर. आणि 5वे भारतीय म्हणून जय शहा यांची नियुक्ती झालेली आहे. आणि सोबतच हा प्रश्न महत्वाचा आहे कारण कुठलेही ब्रँड अम्बॅसेडर असतो बाहेर विदेश का असेना पण तिथे भारतीय व्यक्तीची जेव्हा किंवा भारतीय वंशाची नियुक्ती होते त्या दृष्टिकोनातून ते अतिशय महत्वाचं असते. आणि म्हणून
मालदीव देशाची वैश्विक पर्यटन राजदूत. राजदूत म्हणजे का? दूत म्हणतो ना आपण, म्हणजे सलोखा घडवून आणण्याचं काम करते, त्याची प्रसार जनजागृती करण्याचं काम करते, बरोबर आहे. आणि त्यांच्या प्रसिद्धीच्या माध्यमातून त्यांना सुद्धा प्रसिद्धी मिळते. असे मालदीव देशाची वैश्विक पर्यटन राजदूत, ज्याला काय म्हणतात ग्लोबल टुरिझम अँबॅसेडर असं म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे, ते आपली भारतीय अभिनेत्री, तुमची आमची सगळ्यांची लाडकी कोण आहे? कॅटरीना कैफ. कोण आहे? कॅटरीना कैफ. आणि मालदीव काय आहे? तर मालदीव दक्षिण आशियाई बेटांचा समूह असणारा देश आहे, आशिया खंडातील सर्वात लहान देश आहे. आणि याची राजधानी काय आहे? तर मालदीवची राजधानी काय आहे? माले. सगळ्यांच्या लक्षात आलं का? सगळ्यांनी याच्याकडे लक्ष घ्या, तर स्क्रीनशॉट काढा. मग काय? भारताचे निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त किंवा याला काय म्हणतात केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त, म्हणजे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत हे खास करून आता चर्चेत आलेले आहेत, बरोबर आहे. देशामध्ये निवडणूक आयोगावरती अविश्वास झाला त्या काळामध्ये हे अतिशय महत्वाची भूमिका यांची राहिलेली आहे आणि यांनी पत्रकार परिषद वगैरे घेतली म्हणून ते आणखी चर्चेत आले, बरोबर आहे. तर ते कोण आहे? माननीय ज्ञानेश कुमार हे 26वे भारताचे निवडणूक आयुक्त आहेत. यापूर्वी कोण होते? तर राजीव कुमार होते. आणि भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते रे? तर सुकुमार सेन हे होते. आता या भारतीय निवडणूक आयोगाची जी स्थापना आहे ही 25 जानेवारी 1950 रोजी, म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या आयोगाची स्थापना झालेली आहे. आणि याविषयी राज्यघटनेच्या कलम 324 ते 329 याच्यामध्ये त्याची नोंद आहे. आणि त्याच्यामध्ये स्थापना, त्याचा कार्यकाल किंवा त्याची निवड, जे सगळे धोरण आहेत ते या कलमामध्ये दिलेले आहेत. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे साहेब. आणि यांच्यापूर्वी कोण होते? तर UPS मदान हे होते. आणि पहिले महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण होते? तर ते माननीय दीना चौधरी होते. या महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाची जी स्थापना आहे ही स्थापना कधी झाली? 26 एप्रिल 1994 रोजी याची स्थापना झाली. कधी झाली? 26 एप्रिल 1994 रोजी याची स्थापना झाली. मग या दृष्टिकोनातून आपल्याला एक महत्वाची बाब म्हणजे काय, आता अंतरारत्न आत्ताच आले भारतावर आपल्या भारतीय वंशाचे, ज्यांचं नाव काय आहे? हिमांशू शुभांशू शुक्ला, हे आत्ताच आले. आणि त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा चर्चेत आले. चांद्रयान मोहीम झालेली होती त्यावेळेस चर्चेत आलेलं होतं. आणि परत एकदा म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे काय? तर इस्रो म्हणजे काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर हिचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्ही नारायणन. हे कितवे अध्यक्ष आहेत आता सध्या? 11वे. तर चांद्रयान मोहीम ज्यांच्या कालावधीत झाले ते कोण होते यापूर्वीचे? एस सोमनाथन, बरोबर आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर बंगळुरू. आणि पहिले अध्यक्ष होते याचे विक्रम साराभाई. त्यांच्याच कालावधीत ही संस्थेची स्थापना झाली. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या कालावधीत याची का झाली? स्थापना झालेली आहे. मग आता आपल्या महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, ज्यांना अगदी 6 महिन्याचा अल्प कालावधी मिळालेला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून माननीय भूषण गवई हे आपल्या खास करून महाराष्ट्र राज्याचे आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सोबतच आपल्या विदर्भाचे आहेत, बरोबर, म्हणजे आपल्या का अमरावतीकडचा यांचा प्रमुख आहे. आणि प्रमुख म्हणजे तिकडे निवास आहे यांचा. आणि हे आपल्यासाठी सन्मानाची बाब आहे की हे देशाचे सरन्यायाधीश बनलेले आहेत. आणि हे सरन्यायाधीश बनणारे देशाचे 52वे व्यक्ती आहेत. कितवे? म्हणजे 52वे हे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश पदावर बसणारे कोण आहेत?
52 व्यक्ती आहेत. पण सरन्यायाधीश बनणारे दुसरे दलित व्यक्ती आहेत. काय? कितवे? दुसरे दलित व्यक्ती आहेत. आणि पहिले दलित व्यक्ती कोण होते? तर जी बालकृष्णन हे पहिले दलित व्यक्ती होते. बरोबर आहे. यापूर्वीचे सरन्यायाधीश जर कोण होते तर 51 सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांनी हे स्थान भूषविलेलं आहे. तर पहिले सरन्यायाधीश म्हणून माननीय हिरालाल कानिया यांनी हे स्थान भूषविलेलं आहे. या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी याची म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 26 जानेवारी 1950 या दिवशी याची स्थापना झाली. आणि याची कलम 124 ते 147 भाग 5 मध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मग RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे भारताचं मौद्रिक धोरण जे ठरवते, भारताचं का मौद्रिक धोरण ठरवण्याचं काम कोण करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. आणि या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्यातून आपण म्हणजे नोट छापाचे का नाही छापाचे हे कोण ठरवते रे? RBI. हे कोण ठरवते? RBI. ती मौद्रिक. तर यांचे RBIचे गव्हर्नर जनरल कोण आहेत सध्या? माननीय संजय मल्होत्रा. आणि यांच्या पूर्वी कोण होते? तर शक्तिकांत दास हे होते. या RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर CD देशमुख होते. मग राष्ट्रीय महिला आयोग, आता ही फार महत्वाचं आहे आणि ही चर्चेत आलेलं आहे. याची स्थापना राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अन्वये स्थापना 1992 मध्ये झाली. आणि याच्या सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? विजया रहाटकर. मग महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत रे? महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष माननीय रुपाली चाकणकर आहेत. कोण आहेत? चाकणकर आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्याला कॅग असं म्हणतो आपण. बरोबर आहे. तर ते कोण आहेत? के संजय मूर्ती. आणि यापूर्वीचे कोण होते? गिरीशचंद्र मुर्मू होते. यापूर्वी कोण होते? गिरीशचंद्र मुर्मू होते. आणि याचा कलम 148 मध्ये आहे. तर अशा महत्वाच्या या चालू घडामोडी आहेत, महत्वाच्या नियुक्त्या आहेत. या तुमच्या पेपरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत. याकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि आपल्याकडे नोंद करून ठेवा. ठीक आहे. धन्यवाद.